स्वामी मंडळीनो, बघा, स्वामींकडे एक छोटं बाळ येतो आणि स्वामींना रोज चांगले विचार सांगण्यासाठी विनंती करतो. ऐका आता. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ रोजच्या प्रमाणे सर्व उरकून बाळाची वाट बघत बसतात. इतक्यात तो बाळ येतो आणि स्वामींना नमस्कार करून बसतो. स्वामीला म्हणतो, स्वामीराया सांगा ना आता. स्वामी म्हणतात, बाळा शांत बसा आणि नीट ऐक. स्वामी म्हणतात, बाळा बघ, एखादी मुंगी डोंगर चढण्याची प्रयत्न करते, पण कालांतराने का होईना पण वर आल्याशिवाय राहत नाही. हे ध्यानात ठेवून तुम्ही पण प्रयत्न करा. बाळा, आयुष्य तुम्हाला किती वेळा खाली टाकते हे महत्वाचे नाही, पण तुम्ही किती वेळ पुन्हा उभे राहता हे पण महत्वाचे असते. मनात चांगले विचार ठेवा. अरे, सकारात्मक विचार हीच तर खरी शक्ती असते. बाळा, हे लक्षात ठेव. स्वामी म्हणतात, बाळा आपण जास्त नामस्मरण वाढवत जायचे आणि नामस्मरण हे आपल्या मनाला अंतःकरणापासून शुद्ध करते. कोठेही कसेही तुम्ही नामस्मरण करू शकता, पण मनापासून परमेश्वराचे नामस्मरण केले तर परमेश्वर आपली पाठ कधीच सोडत नाही. तसेच बाळा, आम्ही काही जणांना ज्या वेळा एखादी संधी त्यांच्याकडे पाठवतो तेव्हा आम्ही त्यांच्यावर ठेवलेला विश्वास असतो, पण ते नको तो विचार करून शंका घेऊन ती संधी घालवतात आणि वेळ निघून गेल्यावर पश्चाताप करतात. त्यामुळे वेळीच निर्णय घ्या आणि मिळालेल्या संधीचे तुम्ही सोने करा, असे आम्ही प्रत्येक भक्तांना सांगत असतो. बाळा, स्वामी म्हणतात, बाळा आपण इतके प्रामाणिक आयुष्य जगावे की देवाने आपल्या प्रेमात पडले पाहिजे आणि एखाद्या गोष्टीची कल्पना जरी आपण आपल्या मनात केली तरी ती गोष्ट देवाने आपल्या अलगद ओंजळीत टाकली पाहिजे. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया आमचे जीवन तुम्हीच चालवता, समस्या तुम्हीच आणता, त्यातून आम्हाला तुम्हीच शिकवता आणि आमच्या समस्या तुम्हीच दूर करता. असेच आम्हा बालकांवर प्रेम करा आणि तुमच्या चैनाजवळ ठेवा, कारण तुम्ही सोडून आम्हाला दुसरे कोणीच नाही ना. बाळाचे बोलणे ऐकून स्वामी बाळाकडे कौतुकाने पाहतात. बाळा छान बोलतोस रे. बाळा, आम्ही सदैव तुझ्या पाठीशी आहोत. स्वामी म्हणतात, बाळानो, दुसऱ्यांच्या आनंदात आनंद मानणे हीच खरी समृद्धी आहे. मत्सर मन लहान करतो तर उदारता मन मोठे करतो, म्हणून सदैव मोठे मन ठेवा. तसेच बाळानो, जेवढ्या वाईट दिवसांचा तुम्ही सामना कराल त्यापेक्षा चांगला दिवस नक्कीच येईल. ज्याची नीती चांगली असते त्याची प्रगती कधीच थांबत नाही आणि आयुष्याच्या वाटेवर फक्त चालतच राहायचे, पण थांबायचे नाही. हे कायम तुम्ही लक्षात ठेवा. स्वामी म्हणतात, आयुष्य पूर्ण शून्य झाले तरी हार मानू नका, कारण त्या शून्यासमोर किती आकडे लिहायचे याची ताकद तुमच्याकडेच आहे. आणि बाळानो, बदला नाही बदल घडवा आणि तो इतका मोठा असू दे की पाहणारे पण ठक्कच होते. काय बाळा, तुला समजले का? तो बाळ म्हणतो, होय स्वामीराया. स्वामी म्हणतात, बाळा कोणी तुम्हाला बोलले तर तुम्ही हरलात, पण नेहमी स्वतःला एक गोष्ट बोला, मी कसा जिंकेन माहीत नाही, पण हरणार मात्र नाही. तसेच बाळानो, तुम्ही कोणत्या वयात खेळायचे आणि कोणत्या वयात कमाई करायची हे वय नाही, माणसाची परिस्थिती ठरवत असते. म्हणून आहे त्या परिस्थितीत सामोरे जाण्याची तुम्ही ताकद ठेवा. आणि बाळानो, अडचणी आयुष्यात नाही तर मनामध्ये असतात. ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. स्वामी म्हणतात, काय बाळा, कुठपर्यंत तुझ्या लक्षात आले? तेव्हा तो बाळ म्हणतो, स्वामीराया आपण जर अडचणीला नाही घाबरलो आणि त्यावर जर आपण न डगमगता विजय मिळवला तर अडचणी आपल्याला घाबरून पडतात. पण स्वामीराया, त्यासाठी देवाची पण आपल्याला साथ पाहिजे असते ना. मग आपण देवाचे पण मनापासून नाव नको घ्यायला? स्वामी म्हणतात, बाळा तुझे बरोबर आहे, म्हणजे तुला काहीतरी समजले. बाळ म्हणतो, स्वामीराया मला तुमच्याकडे येऊन खूप ज्ञान मिळते आणि स्वामीराया आम्हाला तुम्ही काहीच कमी पडू देत नाही. आमची तुम्ही खूप काळजी घेता, एखाद्या लहान बाळासारखी. स्वामी म्हणतात, बाळा जो आमच्याकडे येतो आणि आमचे मनापासून नाव घेतो
व आमच्यावर विश्वास ठेवतो, मग आम्हाला पण तुमची काळजी घेणे भाग पडते ना. स्वामी म्हणतात, बाळा, जीवनाच्या बँकेत पुण्याईचा बॅलेन्स पुरेसा असेल तर सुखाचे चेक कधीच बाउन्स होणार नाहीत. तर तो लगेच बाळ म्हणतो, स्वामीराया म्हणजे काय? स्वामी म्हणतात, बाळा, आयुष्यात जे पुण्य कमवतात आणि त्यांच्या नजर वाटेला संकट आली तर त्यांना आधी केलेले पुण्य वाचवते. समजले बाळा? तो बाळ म्हणतो, आले स्वामीराया, लक्षात आले माझ्या. तसेच बाळा, वेळ सर्वांसाठी सारखी असते, पण बाळा माझ्या हे प्रयत्न करणारेच यशस्वी ठरतात, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, आपले अंतःकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही. फक्त नीतिमत्ता साफ ठेवा. परमेश्वर काही होऊ देणार नाही. बाळा, कधी कधी तुमचे मन कोसळते, डोळ्यामध्ये पाणी येते, पण लक्षात ठेवा, आम्ही कधी लांब नसतो. आणि बाळा, कधी कधी तुमच्या मनासारखे घडत नाही म्हणून चिंता करू नका. कधी कधी तुमचे निर्णय चुकतात, पण आमचे नाही. तरी पण आम्ही तुमच्या पाठीशी असतोच ना. तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की, स्वामीराया, मी एक बोलू का? स्वामी म्हणतात, बोल बाळा. स्वामीराया, तुम्ही केलेले मार्गदर्शन हीच खरी आमच्या आयुष्याची कमाई आहे. आमचा विश्वास तुमच्यावर खूप आहे. स्वामी म्हणतात, बाळा, संधीची वाट बघू नका, ती स्वतः तयार करा. बाळानो, जगात कोणतीच साथ नसेल तर प्रत्येक जण पाठ फिरून जात असेल तर घाबरू नका, आम्ही आहोत तुमच्यासाठी. स्वामी म्हणतात, बाळा, आता इतकेच हा, आता तू घरी जा आणि शांत जाऊन झोप. तेव्हा बाळ उठून स्वामींना नमस्कार करून तो घरी जायला निघतो. तर स्वामी भक्तांनो, कसे वाटले ऐकून? छान वाटले ना? श्री स्वामी समर्थ.